ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स महाराष्ट्र लाईव्ह मधून। हिंगोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर बघायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आमदार संतोष बांगर गेले असता शेतकऱ्यांना त्यांच्या समोरच टाहू फोडला। परभणी जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा आणि दुधना या तिन्ही नद्यांना पूर आलाय। येलदरी धरणाच्या 10 दरवाजांमधून पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे अगोदरच शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दुसरीकडे प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झालेले आहेत। आपण जर बघितलं, मी सध्या परभणीच्या येलदरी प्रकल्पावर आहे आणि इथे येलदरीचे 10 दरवाजे उघडून या पूर्णा नदी पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। निम्न दुधना प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडण्यात आले, ज्यातून 11,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आलाय। गोदावरी नदी पात्रामध्ये जवळपास जायकवाडीतून 2 लाख आणि माजलगावमधून 37,000 असे जवळपास 2.5 लाख क्युसेक्स वेगाने पाणी येतंय। त्यामुळे पूर्णा, दुधना आणि गोदावरी या तीनही नद्यांना मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यात पूर आलाय आणि या पुरामुळे अगोदरच शेतकरी शेती नुकसानामुळे हैराण असताना पुन्हा एकदा त्यांना धोका निर्माण झालेला। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, येलदरी। तर मराठवाड्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्प तुडुंब भरलाय। आजूबाजूच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नांदेडच्या मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड देगलूर दरम्यान टाकळीजवळ पुराचं पाणी वाहतंय। त्यामुळे कालपासून या महामार्गावरची वाहतूक बंद आहे। सकाळी एक पिकअप या पुराच्या पाण्यातून घेऊन जात असताना 2 व्यक्ती आणि पिकअप या पुरात अडकले। ही माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं दोघांना बाहेर काढलं, मात्र पिकअप या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। नांदेडमध्ये गोदावरी नदीला महापूर आलेला आहे। अशा स्थितीत नांदेडच्या पुरातन बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव पुराच्या पाण्यातून काढण्यात आला। गोविंदा जा या जयघोष करत ही पालखी पुराच्या पाण्यातून काढण्यात आली। या पालखीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक पाण्यात गेलंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। आता पीक वाया गेल्यानं मुलांच्या शाळेची फीस कशी भरणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते शब्दात न मांडता येण्यासारखं आहे। अंबाजोगाई तालुक्यातील ऊस गावात मी सध्या आहे आणि आपण जर बघितलं तर या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय। मामा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? शेताला अक्षरशः पाण्याचं तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। तिसऱ्यांदा असले पाण्यानं पूर्णपणे सोयाबीन गेलेलं आहे। पाण्यानं पूर्णपणे अख्ख्या पुसाच्या शिवारात ही परिस्थिती आहे। माझे आई वडील एकतर वयस्कर आहेत, त्यांच्या दवाखान्याचा खर्च, पुन्हा माझा मुलगा शिकायला आहे, त्याची फीस भरायची। आता हे कुटुंब भरावं आणि कुणाला सांगावं हेच कळत नाही। माझा मुलगा BAMS ला, कॉलेजचे 1 मिनिट सुद्धा आम्हाला फीसला सवलती देत नाही। ते पूर्ण फीस भरून घ्या म्हणतात। आता उत्पन्न तर तुम्ही बघायला सर हे असे, आता याच्यातून फीस कशा भरायच्या आणि काय कसं करावं हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं आम्हाला एकदा। किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 मुलं आहेत, एक मोठा मुलगा इंजिनिअरिंगला आणि बारका मुलगा BAMS ला, आता 2nd इयरला आहे। त्यांचा किती खर्च आहे? माझ्या बारक्या मुलाची फीस बसती मला 1,80,000 वार्षिक आणि मोठ्या मुलाला काय 40,000 रुपये फीस आहे इंजिनिअरिंगची। आता त्याचं फायनल झालं, तो जॉब करण्यासाठी हिंडत आहे, तरी त्याला जॉब भेटत नाही समजा आणखी। आता ही यंदाची परिस्थिती, आता मुद्दाम त्याला बाहेर गावी धाडलंय, काहीतरी कर बाबा 10-5 हजार तरी आण म्हणून। कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा, मुलांचं शिक्षण कसं करायचं, हे देखील याचा देखील प्रश्न उभा टाकलेला आहे। वाशिम जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसानं शेतशिवाराचं प्रचंड नुकसान झालंय। यातून काही प्रमाणात वाचलेलं पीक हे पण आता संपण्याच्या मार्गावर आहे। पावसामुळे वाशिमच्या मानोरा तालुक्यातील तळप आणि रिसोडच्या वाकद शिवारातील सोयाबीनच्या झाडांवरच शेंगांना कोंब फुटलेत। त्यामुळे हातात आलेलं पीक सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे। शेतकऱ्याला आता मदत न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। शेतातलं पाणी हटायला तयार नाही। 3 महिने झाले आज पाणी पण हटायला तयार नाही। तुम्ही मदतीच्या नावाखाली सर्वे करावं लागले, निकष लावावं लागले। काय गरज आहे त्या निकषांची? निकष ह्याच्यावरती हे नुकसान गेलेलं आहे। निकषात बसण्याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। तुम्ही कुठलेही निकष न लावता शेतकऱ्यांची परिस्थिती, मनस्थिती लक्षात घ्या।
उद्रेक होता कामा नाही शेतकऱ्यांचा. कर्जमाफीचंही तेवढं लक्षात घ्या. कर्जमाफी केल्याशिवाय शेतकरी आता सुधारणार नाही. शेतकऱ्यावर फार कर्ज आहे मालक. बघा तुम्ही मायबाप सरकार जरासा विचार करा. तर नंदुरबारमध्येही पावसाचा जोर वाढलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी, पपई, मका आणि मिरचीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काढणीला आलेल्या केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. साताऱ्यातील माणखटाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची मध्यरात्री पाहणी केली. माण तालुक्यातील म्हसवड परिसरात झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी ते स्वतः घटनास्थळी पोहोचले. यावेळी स्थानिक प्रशासनही त्यांच्यासोबत होतं. यावेळी दुकानं, घरं आणि शेतीचं झालेलं नुकसान तातडीनं नोंदवण्याचे आणि पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. कोल्हापुरातून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना लवकरच मदत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली. आजच्या आज मदत जमा करण्याचं आवाहन सतेज पाटलांनी केलं असून उद्या मदतीचे सगळे ट्रक मराठवाड्याच्या दिशेनं रवाना होणार असल्याचं सतेज पाटलांनी सांगितलंय. तांदूळ, गहू तसंच इतर धान्य आणि आवश्यक औषधं कोल्हापुरातून मराठवाड्यात पाठवण्यात येणार आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पाऊस पडतोय. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या सर्वच परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिमेचा वीरा देसाई रोड हा सुद्धा पाण्याखाली गेलाय. सकाळपासून सुरू असलेल्या पावसानं वीरा देसाई रोडला तळ्याचं स्वरूप आलंय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेय. मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाला आहे. आपण आहोत सध्या अंधेरी पश्चिम वीरा देसाई रोडवर. या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 ते 1.5 फूट रस्ता आहे. रस्त्यावर आहे पाणी भरलं आहे. रस्ता आहे वीरा देसाई रोड पूर्णपणे जलमय झाला आहे. सध्या आपण एकंदरीत पाहिलं तर कंट्री क्लबच्या समोरचं हा दृश्य आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर लोखंडवाला परिसर असेल किंवा ओशीवारा परिसराला जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. मात्र आपण पाहिलं तर पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे आहेत या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे एका बाजूने आहे तो वाहन चालक ज्या बाजूने कमी पाणी आहे त्या ठिकाणी मार्ग काढताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूने एका बाजूने पूर्णपणे रस्ता जलमय झाला आहे. 1 ते 1.5 फूट पाणी भरलं. असंच काही परिस्थिती मुंबईचं पश्चिम उपनगरात अंधेरी सभे असतील किंवा इतर जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे मुंबईचं पश्चिम उपनगरात. याच पावसाचा फटका आहे जो सखल भागामध्ये पाहायला मिळतात. खरं तर असंच जर जोरदार पाऊस सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात जे सखल भाग इतर ठिकाणी आहेत त्या ठिकाणी देखील पाणी भरायला सुरुवात होणार आहे. कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. तर पालघरमध्ये सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीत 47,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण हे 100% भरलंय तर कवडास धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणांमधून सूर्या नदीत सुरू असलेल्या विसर्गामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. काल दक्षिण भागात तर आज रायगडच्या उत्तर भागात पावसाचा जोर वाढल्याचं बघायला मिळालं. कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नगरपालिका परिसरामध्ये पाणी साचल्याचं बघायला मिळालं. तर उल्हास नदीच्या पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यातल्या काळ, कुंडलिका आणि सावित्री नदीच्या पाणी पातळीत देखील हळूहळू वाढ होतीये. काळ नदी सध्या दुथडी भरून वाहताना बघायला मिळतेय. घाट माथ्यावर सुरू असलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होताना बघायला मिळते. रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. रेड अलर्ट असं हवामान विभागाकडनं रायगड जिल्ह्यासहित इतर कोकणातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आहे तो कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाकडनं देण्यात आली आहे. आणि आपण त्यानंतर बघितलं तर रायगड जिल्ह्यात सकाळपासून उत्तर भागामध्ये कर्जत, खालापूर, खोपोली या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर आता रायगडच्या दक्षिण भागात देखील ही पावसाची रिमझिम आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते. आणि त्यामुळं मच्छीमार बांधव असतील, कोळी बांधव असतील किंवा इतर जे समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणारे जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षिततेचा आणि शक्यतो समुद्रात न जाण्याचा सल्ला आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय. गणेश फाबराळकर, एबीपी माझा, रायगड.
तर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा आणि दुधना या तिन्ही नद्यांना पूर आलाय. येलदरी धरणाच्या 10 दरवाजांमधून पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात येतोय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे अगोदरच शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. दुसरीकडे प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झालेले आहेत. आपण जर बघितलं, मी सध्या परभणीच्या येलदरी प्रकल्पावर आहे आणि इथे येलदरीचे 10 दरवाजे उघडून या पूर्णा नदी पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. निम्न दुधना प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडण्यात आले, ज्यातून 11,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आलाय. गोदावरी नदी पात्रामध्ये जवळपास जायकवाडीतून 2 लाख आणि माजलगावमधून 37,000 असे जवळपास 2.5 लाख क्युसेक्स वेगाने पाणी येतंय. त्यामुळं पूर्णा, दुधना आणि गोदावरी या तीनही नद्यांना मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यात पूर आलाय आणि या पुरामुळे अगोदरच शेतकरी शेती नुकसानामुळे हैराण असताना पुन्हा एकदा त्यांना धोका निर्माण झालेला. कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, येलदरी. नाशिकच्या कळवण तालुक्यात पुनद नदीला पूर आलाय. पावसामुळे पूर आल्यानं ककाणे खेडगावचा संपर्क तुटलाय. नाशिकच्या घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी असून नाशिकच्या वणी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं सुरू आहे.